मनःशांतीसाठी नक्की भेट द्या. येथे पहा सुश्राव्य कीर्तनं आणि कथा. आमचे चॅनल भक्तीचा जिव्हाळा आत्ताच सबस्क्राईब करा. जय हरी माऊली. पैसा आहे, त्या पैशाचा चुराडा करणारे हजारो मित्र तुम्हाला रोज जीवनामध्ये मिळतात, पण सगळेच आपल्याला चांगल्या मार्गाला नेतात असं अजिबात नाही. संगत जीवनामध्ये फार महत्वाची आहे, लक्षात घ्या. तुम्ही कोणाबरोबर राहता हे फार महत्वाचं आहे. तुम्ही जर साधू संतांच्या पंगतीमध्ये जाऊन बसत असाल, एखादा दारोड्या साधू संतांच्या पंगतीत जाऊन बसत असेल तर त्या दारोड्याला सुद्धा संतांसारखा मान मिळतो. पण एखादा सात्विक वृत्ती असलेला बियर बार वरती जाऊन बसत असेल तर त्याला सुद्धा त्याच पद्धतीची काय मिळते? वागणूक मिळते. म्हणून मैत्री जीवनामध्ये कोणाशी करावी? पुनर्वित्तम पुनर्मित्रम. मित्र पुन्हा पुन्हा मिळतात, पण मैत्री कोणाशी करावी? जो सत्याचं आचरण जीवनामध्ये करेल, जो आपल्याला सन्मार्गाला घेऊन जाईल, ज्याच्या संगतीत राहून जीवनाचं सोनं आपल्याला बनवता येईल. सोनं म्हणजे जे गळ्यात घालतो ते नाही बरं. ज्याच्या संगतीमध्ये राहून जीवनाचं कल्याण होईल, मुंबई जवळचं नाही, जीवनाचं. अशा व्यक्तीशी मैत्री जीवनामध्ये केली पाहिजे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी बाबा एका भजनामध्ये फार गोड वर्णन करतात. जो सत्या विना शब्द ना बोले, जो सत्या विना शब्द ना बोले, सहज ही कोणासी मित्रा कर मैत्री. संपत्ती आहे तोपर्यंत पैशाचा चुराडा करणारे लाखो मित्र जीवनामध्ये भेटतात. पण एक लक्षात घ्या, ज्याच्या संगतीमध्ये राहून जीवनाचं कल्याण होत असेल अशाच व्यक्तीशी मैत्री जीवनामध्ये केली पाहिजे. आणि म्हणूनच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी बाबा वर्णन करत असताना पुन्हा पुन्हा सांगतात, जो सत्या विना शब्द ना बोले. म्हणून पुनर्वित्तम पुनर्मित्रम. मित्र पुन्हा पुन्हा मिळतात. पुनर्वित्तम धन जीवनातून निघून गेलं पुन्हा मिळतं. कष्ट केल्यानंतर धन पुन्हा मिळतं. पैसा आहे, त्या पैशाचा चुराडा करणारे हजारो मित्र तुम्हाला रोज जीवनामध्ये मिळतात, पण सगळेच आपल्याला चांगल्या मार्गाला नेतात असं अजिबात नाही. संगत जीवनामध्ये फार महत्वाची आहे, लक्षात घ्या. तुम्ही कोणाबरोबर राहता हे फार महत्वाचं आहे. तुम्ही जर साधू संतांच्या पंगतीमध्ये जाऊन बसत असाल, एखादा दारोड्या साधू संतांच्या पंगतीत जाऊन बसत असेल तर त्या दारोड्याला सुद्धा संतांसारखा मान मिळतो. पण एखादा सात्विक वृत्ती असलेला बियर बार वरती जाऊन बसत असेल तर त्याला सुद्धा त्याच पद्धतीची काय मिळते? वागणूक मिळते. म्हणून मैत्री जीवनामध्ये कोणाशी करावी? पुनर्वित्तम पुनर्मित्रम. मित्र पुन्हा पुन्हा मिळतात, पण मैत्री कोणाशी करावी? जो सत्याचं आचरण जीवनामध्ये करेल, जो आपल्याला सन्मार्गाला घेऊन जाईल, ज्याच्या संगतीत राहून जीवनाचं सोनं आपल्याला बनवता येईल. सोनं म्हणजे जे गळ्यात घालतो ते नाही बरं. ज्याच्या संगतीमध्ये राहून जीवनाचं कल्याण होईल, मुंबई जवळचं नाही, जीवनाचं. अशा व्यक्तीशी मैत्री जीवनामध्ये केली पाहिजे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी बाबा एका भजनामध्ये फार गोड वर्णन करतात. जो सत्या विना शब्द ना बोले, जो सत्या विना शब्द ना बोले, सहज ही कोणासी मित्रा कर मैत्री. जोपर्यंत पैसा जीवनामध्ये आहे, संपत्ती आहे,
तोपर्यंत पैशाचा चुराडा करणारी लाखो मित्र जीवनामध्ये भेटतात. पण एक लक्षात घ्या, ज्याच्या संगतीमध्ये राहून जीवनाचं कल्याण होत असेल अशाच व्यक्तीशी मैत्री जीवनामध्ये केली पाहिजे. आणि म्हणूनच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी बाबा वर्णन करत असताना पुन्हा पुन्हा सांगतात, जो सत्या वेण